तुमचं स्वागत करते पर्याय मोमे यूट्यूब चॅनलमध्ये। तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे हीच महालक्ष्मीचरणी प्रार्थना। तर आज मी एक वेगळा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। एकाच साडीवरती वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाउज कसे मिक्स आणि मॅच करावेत याचाच व्हिडिओ असणार आहे। आणि व्हिडिओ खूप खूप छान असणार आहे आणि सगळ्या गृहिणींसाठी सगळ्या महिलांसाठी बायकांसाठी किंवा ज्या कोणी बिगिनर्स आहेत त्यांच्यासाठी सुद्धा खूप उपयोगी अशी टिप्स आहे। आणि मी काही यामध्ये ना टिप्स आणि ट्रिक्स सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। तर आपण वेगवेगळे ब्लाऊज एकाच साडीवरती कसे मॅच करायचे जेणेकरून ते एकाच साडीवरती खूप सुंदर पण दिसतील आणि छान पण दिसतील। तर आपण काय करतो बऱ्याच वेळा जी आपण साडी घेतो ना त्याच साडीवरचे आपण ब्लाऊज शिवून घेत असतो, पण तसं न करता आपण जेव्हा मिक्स मॅच करतो ना त्यावेळेस आपले डोळे इकडे तिकडे फिरतात। म्हणजे ब्लाऊजकडे लक्ष जातं, आपल्या साडीकडे लक्ष जातं आणि जी कोणती ज्वेलरी आपण घातलेली आहे त्याच्याकडे सुद्धा लक्ष जातं। तर खूप छान वाटतं जेव्हा आपण मिक्स मॅच करतो त्यावेळेस। तर असंच काही मी मिक्स मॅच करून आज व्हिडिओ बनवलेला आहे आणि तो तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार आहे, जेणेकरून ज्या कोणी मला बघणाऱ्या गृहिणी आहेत मैत्रिणी आहेत त्यांना खूप हेल्प होईल ह्या व्हिडिओ बघून। तर असंच काही मी ब्लाऊज सिलेक्ट केलेले आहेत। माझ्याकडे भरपूर सारं ब्लाऊजचं कलेक्शन आहे आणि खूप छान छान व्हरायटीचे खूप छान छान क्वालिटीचे आणि वेगवेगळ्या डिझाईनचे वेगवेगळ्या पॅटर्नचे ब्लाऊज माझ्याकडे आहेत आणि मी तशा प्रकारचे शिवून सुद्धा घेतलेले आहेत। प्रत्येक प्रकारचे आहेत। जर तुम्हाला माझ्या ब्लाऊजचं कलेक्शन बघायचं असेल तर नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा आणि त्यावेळेस मी तुम्हाला माझ्या ब्लाऊजचं कलेक्शन नक्की दाखवेन। खरंच खूप सुंदर सुंदर पॅटर्न आहेत। आणि जर तुम्हाला तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला नक्की आवडेल, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल। आणि चला तर मग आता स्टार्ट करते। सर्वात अगोदर मी ही पिंक कलरची साडी वेअर केलेली आहे, तुम्ही पाहू शकताय। आणि त्याच्यावरती ब्राऊन कलरचा वेल्वेटचा ब्लाऊज मी मॅच केलेला आहे। तर आता हा ब्लाऊज मी ह्याच्यावरती मॅच का केलेला आहे हे पण मी तुम्हाला सांगते। तर ही साडी घेतलेली होती, बरेच दिवस झाले घेतलेली आहे आणि ह्याच्यावरचा ब्लाऊज मी स्टिच करायला टाकला होता, पण तो ब्लाऊज आहे ना टेलरकडून म्हणजे बाद झाला, म्हणजे कुठे गेला माहीतच नाहीये। त्याच्यामुळे मला ह्या साडीवरती ना ब्लाऊजच नाहीये, म्हणून मग मी मिसमॅच करून ब्लाऊज घालत असते। आणि ह्या साडीवरती ना जेव्हा आपण मिसमॅच करून ब्लाऊज घालतो ना त्यावेळेस खरंच खूप सुंदर दिसतं, कारण ह्या साडीचा लुकच असा आहे। आणि पिंकिश कलर साडीचा असल्यामुळे ना आणि काठ पण त्याचे असे सिल्वर कलरचे आहेत, त्याच्यामुळे खरंच खूप सुंदर दिसते ही साडी। आणि ही साडी मला प्रचंड आवडते, दिसायला पण हिचा लुक खूप छान आहे आणि घातल्यानंतर पण तुम्ही पाहू शकता किती छान दिसते साडी। तर तुम्ही पाहू शकता पिंक कलर आहे, त्याच्यावरती सोनेरी कलरची फुलं पण आहेत, छोटी छोटी दिसत असेल तुम्हाला, जवळून दाखवते। ही सोनेरी कलरची फुले आहेत आणि ही अशी काठ आहे त्याला। तर ही अशी काठ आहे आणि खूप छान दिसते ही। तर त्याच्यावरती मला आवडतील असे मी मॅच केलेले आहेत ब्लाऊज आणि खूप छान पण दिसतील असेच मी ब्लाऊज ह्या साडीवरती मिस मॅच करते, जेणेकरून साडी पण सुंदर दिसेल आणि त्यावर घातलेला ब्लाऊज पण सुंदर दिसेल आणि बघतानाही ते छान वाटेल आणि दुसऱ्यालाही बघताना आपल्याकडे छान वाटेल। यासाठी मी असं मिसमॅच करत असते, तेव्हा कुठे छान दिसतं। तर मी आज हे असं मिसमॅच केलेलं आहे, तुम्ही पाहू शकताय। तर आता तुम्ही पाहू शकताय जो ब्लाऊज मी ह्याच्यावरती मॅच केलेला आहे त्या ब्लाऊजवरती असे छोटे छोटे सिक्वेन्स आहेत, तुम्हाला दिसत असेल। आणि हा ब्लाऊज वेल्वेटचा ब्लाऊज आहे आणि वेल्वेटचा कपडा आहे हा, आणि खूप सॉफ्ट आहे, खूप सुंदर आहे। तर ह्या कपड्यामध्ये माझ्याकडे दोन कलरचे ब्लाऊज आहेत, एक असा पिंक कलरचा आहे आणि एक असा ब्राऊन कलरचा, ब्राऊन नाही म्हणता येणार ह्याला, वांगी कलर आहे। तर हा असा एक ब्लाऊज आहे माझ्याकडे, म्हणजे अशा मिळून दोन ब्लाऊज पीस आहेत, त्याचे मी ब्लाऊज शिवून घेतले होते मम्मीकडून आणि मम्मी खूप छान ब्लाऊज शिवते। तर ह्याचा गळा असा षटकोनी ठेवायला लावला होता, कारण मला प्रचंड आवडतो। ज्यांचा हा खांद्याचा बांधा जास्त मोठा असतो ना त्यांनी गळ्याचे वेगवेगळे प्रकार शिवून घेतले ना तर त्यांना खूप छान आणि अट्रॅक्टिव्ह दिसतात। ज्यांचा हा बांधा छोटासा आहे, म्हणजे ही साईज अशी छोटीशी आहे ना, त्यांनी बोटनेकचे ब्लाऊज शिवून घेतले तरी सुद्धा चालतात। माझे बोटनेकचे सुद्धा ब्लाऊज आहे, तो पण पुढे मी तुम्हाला दाखवेन। तर ह्या साडीवरती हा पहिला माझा ब्लाऊज आहे आणि हा ब्लाऊज मी वेअर केलेला आहे। तर कसा वाटतोय मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा। तर अशा प्रकारचा ब्लाऊज मी वेअर केला आणि हे तुम्ही पाहू शकता, हे छोटेसे असे कानातले पण मी वेअर केलेले आहेत, झुमकेमध्ये आहेत, खूप सुंदर आहेत हे आणि मला प्रचंड आवडतात, हे दिसायला पण खूप छान दिसतात। आणि ह्याच्यावरती एक हार वेअर केलेला आहे मी,
तर हा कोल्हापूर येथून घेतला होता, महालक्ष्मी मंदिराच्या आवारातून घेतलेला आहे आणि खूप सुंदर दिसतो असं गळ्याला चिटकून. जेव्हा तुम्ही ना मिक्स मॅच करता ना साडीवरती, त्यावेळेस तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे दागिने पण वेअर केले पाहिजे, तेव्हा कुठे साडीवरती मॅच होतात. तर ह्याच्यामध्ये पिंकिश असे खडे आहेत आणि व्हाईटिश पण आहेत. तर साडीला मॅच होतील असाच हार मी आज वेअर केलेला आहे आणि खूप सुंदर दिसतोय आणि लुक पण अप्रतिम येतो, छान येतो. तुम्हाला हेअर जर मोकळे सोडायचे असतील तर तुम्ही सोडू शकता, किंवा तुम्हाला एखाद्या क्लचरने बांधायचे असतील तरी सुद्धा तुम्ही बांधू शकता, किंवा मग तुम्हाला आंबाडा वगैरे घालायचा असेल तरी सुद्धा घालू शकता. पण मला मोकळे सोडायला फार आवडतात आणि माझी छोटीशीच केस आहे त्यामुळे सुंदर दिसतात, म्हणून मग मी मोकळे सोडते. तर हातात तुम्ही असं कडं पण घालू शकता, किंवा मग तुमच्याकडे बांगड्या ज्या कोणत्या साडीवरती किंवा ब्लाऊजवरती बांगड्या मॅच होतील त्या तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही मॅच करू शकता. शक्यतो तुम्ही साडीवर बांगड्या मॅच न करता ब्लाऊजवरती बांगड्या मॅच करा, एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन होतं आणि छान दिसतं. आणि त्याचबरोबर तुम्ही जर असा हार वेअर केला नसेल आणि डेली मंगळसूत्र जर असेल आणि नुसतं डेली मंगळसूत्र जरी ठेवलं तरी सुद्धा सुंदर दिसतं. आणि ह्या साडीबरोबर अजून एक टिप देते मी तुम्हाला. जास्त करून तुम्ही कटोरीचे ब्लाऊज न शिवून घेता तुम्ही बिना कटोरीचे ब्लाऊज शिवून घेतले ना तर अतिसुंदर दिसतं. कारण आहे ना खूप साऱ्या बायकांना ना कटोरी ब्लाऊज शिवण्याची खूप सारी हौस असते, पण आहे ना ते खूप विचित्र दिसतं आणि बसताना ते व्यवस्थित बसतं पण दिसताना ते खराब दिसतं. त्याच्यामुळे तुम्ही तसं शिवून घेऊ नका. तुम्ही 4 टक्सवाले ब्लाऊज असतात, 3 टक्सवाले ब्लाऊज असतात, तर तसे ब्लाऊज तुम्ही शिवून घेऊ शकता. प्रिन्सेस कटचे ब्लाऊज शिवून घेऊ शकता, किंवा बोटनेकचे सुद्धा ब्लाऊज तुम्ही शिवून घेऊ शकता. तेव्हा साडीचा लुक पण छान दिसतो आणि आपल्याला पण कम्फर्टेबल वाटतं आणि पाहणाऱ्याची नजर सुद्धा म्हणजे म्हणजे आपल्याकडे पाहणाऱ्याची नजर सुद्धा खूप छान असेल आणि आपला लुक पण खूप अट्रॅक्टिव्ह दिसेल असं मला वाटतं. त्याच्यामुळे तुम्ही बोटनेकचा सुद्धा ब्लाऊज शिवून घेऊ शकता. आता बोटनेकचा ब्लाऊज शिवून घेताना तुम्ही बोटनेकचा जास्त डीपली सुद्धा शिवून घेऊ शकता, किंवा वरती हायली सुद्धा शिवून घेऊ शकता. आणि पाठीमागची जी आपली बॅकची जी डिझाईन असते ना तिथे तुम्ही असं मटका गळा सुद्धा शिवू शकता, म्हणजे पॅक गळा करून मटका गळा सुद्धा शिवू शकता. तर आता सध्या माझा तसा गळा नाहीये, फुल डीप नेक आहे आणि मला डीप नेक फार आवडतात आणि ते सुंदर पण दिसतात. त्याच्यामुळे माझे जेवढे कोणते ब्लाऊज आहेत ना त्याच्यावरचे पूर्ण डीप नेकचेच गळे आहेत आणि मला प्रचंड आवडतात आणि दिसताना सुद्धा ते ना खूप सुंदर दिसतात. त्याच्यामुळे मी डीप नेकचे ब्लाऊज शिवते. आणि अजून एक माझ्याकडे बोटनेकचा ब्लाऊज आहे ना त्याचा सुद्धा मी गळा तुम्हाला नंतर दाखवेन. खूप सुंदर दिसतो त्याचा सुद्धा गळा. तर हा पहिला ब्लाऊज आहे माझा आणि हा मी असा मिसमॅच केलेला आहे. तर असं दिसतो हा, तुम्ही पाहू शकता. ही साडी पण खूप सुंदर आहे आणि ह्याच्यावरती मी असं मिसमॅच केलेलं आहे. तर हा झाला माझा पहिला ब्लाऊज. तर आता मी तुम्हाला दुसरा ब्लाऊज दाखवते. तर आता हा आहे माझा दुसरा ब्लाऊज. तुम्ही पाहू शकता खूप सुंदर ब्लाऊज आहे आणि हा कलमकारी ब्लाऊज आहे. आता सध्या कलमकारी ब्लाऊजची, कलमकारी टॉपची किंवा कलमकारी ड्रेसेसची खूप सारी चलती आहे आणि खूप साऱ्या जणी कलमकारी ब्लाऊज वापरतात सुद्धा. आणि काही जणींना माहीत नसेल तर तुम्ही हा ब्लाऊज नक्कीच पाहू शकताय. तर अशा प्रकारे डिझाईन असते कलमकारी ब्लाऊजची आणि खूप सुंदर दिसतो हा ब्लाऊज. तुम्ही कोणत्याही प्रकारची साडी घाला त्याच्यावरती असा ब्लाऊज खूप छान परफेक्ट मॅच होतो. त्याच्यामुळे मी हा एक असा ब्लाऊज शिवून घेतलेला आहे आणि खूप सुंदर दिसतो. ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता भरपूर सारे कलर्स आहेत आणि कोणताही कलरची साडी तुम्ही घालू शकता आणि त्याच्यावरती हा ब्लाऊज मॅच करू शकता. त्याच्यामुळे आज मी ह्या साडीवरती कलमकारी ब्लाऊज मॅच केलेला आहे आणि खूप सुंदर दिसतोय. जेव्हा तुम्ही हा असा कलमकारी ब्लाऊज घालता त्यावेळेस जास्त ज्वेलरी अजिबात सुद्धा घालायची नाही, नाहीतर खूप खराब दिसतं. फक्त सिंपलचं असं मिनी मंगळसूत्र घालू शकता. खूप छान दिसतंय ह्या ब्लाऊजवरती, जसं की मी आता घातलेलं आहे. तुम्ही पाहू शकताय हे माझं डेली वेअरचं मंगळसूत्र आहे आणि हे मला प्रचंड आवडतं आणि खूप सुंदर दिसतंय हे मंगळसूत्र. आणि ह्याच्यावरती मी असं हे गोल्ड रिंग टाईप असं मी कानातलं वेअर केलेलं आहे आणि हे सुद्धा खूप सुंदर दिसतंय. तुम्ही पाहू शकता ह्याची डिझाईन. तर असं तुम्ही कानातलं सुद्धा तुम्ही मोठ्या मोठ्या साईजचे, जेव्हा तुम्ही कलमकारी ब्लाऊज घालताना तेव्हा तुम्ही मोठ्या मोठ्या साईजचे कानातले वेअर करा. खरंच खूप अप्रतिम दिसतं, खूप छान दिसतं आणि आपला लुक सुद्धा ना उठून दिसतो. तर आता तुम्ही पाहू शकता लुक किती छान दिसतोय आणि साडीचा लुक ब्लाऊजमुळे आणखीन सुंदर आलेला आहे. तुम्हाला आता मी बॅकचा गळा दाखवते. तर बॅकचा गळा मी असा शिवलेला आहे.
पूर्ण डीप नेक आहे आणि मला खूप डीप नेकचे गळे आवडतात आणि मी नॉड पण शिवलेले आहे, तुम्ही पाहू शकता नॉड सुद्धा शिवलेले आहे। मला नॉड प्रचंड आवडतात, कारण जेव्हा आपण नॉड शिवतो ना त्यावेळेस काय होतं, हा बांधा जेव्हा आपला रुंद असतो ना त्यावेळेस आपले गळे ना असे उतरले जातात, किंवा छोटा जरी असेल ना तरी सुद्धा उतरले जातात। जेव्हा आपला ब्लाऊज उतरू नये असं वाटतं ना त्यावेळेस आपण नॉड शिवायचे। ज्यांचे गळे उतरत नाही त्यांनी नॉड नाही शिवले तरी सुद्धा चालतात, पण ज्यांचे गळे उतरतात त्यांनी नक्कीच नॉड शिवून घ्या, किंवा मग तुमची जी शोल्डरची साईज आहे ना ही सुद्धा तुम्ही अशी वाढवून घेऊ शकता, म्हणजे तुमच्या ब्लाऊजचा गळा उतरणार नाही। तर अशा प्रकारे मी मिसमॅच केलेला आहे कलमकारी ब्लाऊज, खूप सुंदर दिसते। आणि ह्याच्यावरती सुद्धा तुम्ही असं एखादं कडं घालू शकता, किंवा असं एखादं ब्रेसलेट सुद्धा घालू शकता। तर तुम्ही पाहू शकता मी ब्रेसलेट वेअर केलेला आहे आणि इथं मी कडं सुद्धा घातलेलं आहे। हे कडं मला फार आवडतं, जेव्हा जेव्हा कधी मला जास्त हेवी नको वाटतं ना त्यावेळेस मी असं कडं घालत असते। तर अशा प्रकारे ह्या साडीवरती सुद्धा हा दुसरा ब्लाऊज परफेक्ट मॅच झालेला आहे आणि असं कुठेही वाटत नाही की आपण मिसमॅच केलेला आहे, आणि कुठेही असं वाटत नाही की खराब दिसते म्हणून, कारण पाहताना सुद्धा आपली नजर आहे ना ब्लाऊज कडे पहिल्यांदा जाते। कारण जेव्हा आपण कलमकारी ब्लाऊज घालतो ना त्यावेळेस आपली नजर पहिल्यांदा ब्लाऊज कडे जाते, कारण ब्लाऊज इतका सुंदर दिसतो ना कलमकारी। कारण आहे ना माझ्याकडे सुद्धा हा पीस नव्हता, पण जेव्हा मी माझ्या बहिणीच्या घरी गेले होते ना तेव्हा मला तिने हा ओटी मध्ये पीस घातला होता आणि मला प्रचंड आवडला होता, त्यामुळे मग मी हा मम्मीकडून शिवून घेतलेला आहे। तर तुम्ही पाहू शकता किती छान दिसतोय आणि मला ना हा लुक खूप आवडतो, खूप छान दिसतो। हा ब्लाऊज मी ना भरपूर साऱ्या साड्यांवरती ना मॅच केलेला आहे, कोणत्याही साडीवरती जातो, सिंथेटिक साडी असू द्या, सॉफ्ट साडी असू द्या, सिल्क साडी असू द्या, किंवा काठपदर साडी असू द्या, पैठणी साडी असू द्या, तुमची कोणतीही साडी असू द्या त्या साडीवरती हा ब्लाऊज परफेक्ट मॅच होतो। त्याच्यामुळे हा ब्लाऊज मी ह्याच्यावरती आज मॅच करायचं ठरवलं। जरी माझ्याकडे ह्या साडीचा ब्लाऊज मिस झाला असेल तरी सुद्धा मी कोणताही ब्लाऊज ह्या साडीवरती मॅच करू शकते आणि छान दिसू शकते। तर तुम्ही सांगा मला कमेंट सेक्शन मध्ये हा ब्लाऊज ह्या साडीवरती कसा वाटतोय आणि हा लुक सुद्धा कसा वाटतोय हे पण मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा। तर चला आता आपण तिसरा ब्लाऊज पाहूया। मी तुम्हाला माझा तिसरा ब्लाऊज सुद्धा दाखवते ह्या साडीवरती मॅच करून। तर आता हा आहे माझा तिसरा ब्लाऊज, ब्ल्यू कलरचा आहे आणि मला प्रचंड ब्लाऊज आवडतो हा। खूप छान दिसतो, खूप साऱ्या साड्यांवरती मी मॅच केलेला आहे। पार्टीवेअर साडी असू द्या, डिझायनर साडी असू द्या, किंवा काठपदर साडी असू द्या, कोणत्याही साडीवरती हा ब्ल्यू कलर आहे ना उठूनच दिसतो। तुम्ही जेव्हा ब्ल्यू कलरचा कोणताही कपडा घाला किंवा ड्रेस घाला, तुम्ही काहीही ब्ल्यू कलरचा घाला, खूप छान उठून दिसतो। आपला स्किन टोन कोणत्याही प्रकारचा असू द्या, ब्ल्यू कलर खरंच खूप सुंदर दिसतो। मलाही पहिलं वाटायचं की मला ब्ल्यू कलर छान दिसणार नाही, किंवा मी जर ब्लाऊज स्टिच केला तर माझ्यावरती तो खुलून दिसणार नाही। तर तुम्ही पाहू शकताय ब्ल्यू कलरचा ब्लाऊज माझ्यावरती किती सुंदर दिसतोय आणि खूप छान दिसतोय। मला प्रचंड आवडतो हा ब्ल्यू कलरचा ब्लाऊज आणि कोणत्याही साडीवरती ना पटकन मॅच होतो, कारण हा पूर्ण प्लेन ब्लाऊज आहे, कुठेही त्याला डिझाईन नाहीये, एम्ब्रॉयडरी नाहीये, कुठंच काही केलेलं नाहीये। त्याच्यामुळे तुम्ही ना पिंकिश साड्यांवरती, किंवा येलो साडी असेल, ग्रीन साडी असेल, किंवा मग तुमच्याकडे अशी लेमन कलरची साडी असेल तर ह्या साड्यांवरती ना खरंच खूप छान ब्लाऊज जातो। आणि ब्ल्यू कलर नेहमीच उठावदार दिसतो आणि रॉयल आहे, त्याच्यामुळे खरंच खूप सुंदर दिसतो, म्हणून मला हा कलर खूप आवडला। म्हणून हा एका साडीमधला ब्लाऊज आहे, मला वाटते आय थिंक माझ्या मम्मीची मम्मी जी एक्सपायर झाली होती, म्हणजे माझी मामाची आई जेव्हा एक्सपायर झाली होती त्यावेळेस आम्हाला साड्या दिल्या होत्या ना, त्या साडीमधला हा ब्लाऊज आहे आणि ती साडी मी अजून जपून ठेवलेली आहे। देतात ना साड्या घालायला, लेकींना नातींना साड्या देतात ना त्यावेळेस मला पण साडी दिली होती, तर त्या साडीवरचा हा ब्लाऊज आहे आणि मी तिची आठवण म्हणून मी ती साडी जपून ठेवलेली आहे आणि त्या साडीवरचा हा ब्लाऊज आहे। खरंच खूप छान दिसतो जेव्हा आपण कॉन्ट्रास्ट काहीही वेअर करतो ना त्यावेळेस लुक आपला एकदम, म्हणजे काय सांगू तुम्हाला, जबरदस्त दिसतो, छान दिसतो आणि आपली नजर आहे ना फिरतच राहते, कारण आपण तेवढी सुंदर दिसतो, सगळ्यांपेक्षा वेगळं दिसतो आणि डिफरंट दिसतो। मला नेहमी डिफरंट करायला आवडतं आणि छान दिसतं, जेवढं सिंपलमध्ये डिंपल राहू आपण तेवढं छान दिसतं असं मला वाटतं। तर आता मी कानातलं सुद्धा स्टंट वेअर न करता, किंवा छोटे छोटे जे टॉप्स असतात ते वेअर न करता मी एकदम जास्त पार्टी वेअर असतं ना तसं कानातलं मी वेअर केलेलं आहे। तुम्ही पाहू शकता ह्या कानातल्याची डिझाईन खूप सुंदर आहे आणि मला प्रचंड आवडते ही डिझाईन। आणि हा असं ना
व्हाईट आणि पिंकिश कलरचं हे कानातलं आहे, तुम्हाला दिसत असेल. आणि हे मी एका साडीवरती मॅच म्हणून घेतलेलं आहे आणि खूप सुंदर दिसतं. जेव्हा कधी तुम्ही असं ब्ल्यू कलरचा कोणताही आउटफिट घाला, साडी घाला, त्यावेळेस असे तुम्ही लॉंग कानातले जर वेअर केले ना तर खूप सुंदर दिसतं. गळ्यामध्ये बाकीचं दुसरं काहीही घालण्याची गरज नाहीये. जे तुमचं रेग्युलर मंगळसूत्र आहे ते ठेवलं तरी सुद्धा छान दिसतं. आणि जर तुम्हाला हेअरस्टाईल बदलायचीच असेल तर तुम्ही हेअरस्टाईल वेगवेगळ्या प्रकारची करू शकता किंवा असे मोकळे सुद्धा सोडू शकता किंवा मग एखादा क्लचर सुद्धा लावू शकता. आणि ज्वेलरी सुद्धा तुम्हाला हवी तशी तुम्ही घालू शकता. छान दिसतं तसंही. पण मला ह्या साडीवरती ह्या ब्लाऊजवरती असा लुक परफेक्ट वाटतोय आणि अट्रॅक्टिव्ह वाटतोय आणि छान पण दिसतोय. तर तुम्हाला कसं वाटतंय नक्की सांगा. हा माझा तिसरा ब्लाऊज खूप सुंदर आहे आणि खूप दिवसापूर्वी शिवलेला आहे हा मी ब्लाऊज. 4-5 वर्ष झाली असतील मला वाटते. आय थिंक हां 4-5 वर्ष झाले असेल हा ब्लाऊज शिवलेला. हा ब्लाऊज पण मम्मीने शिवून दिलेला आहे आणि माझी मम्मी खूप छान ब्लाऊज शिवते, त्याच्यामुळे मला प्रचंड आवडतो. ह्याचा सुद्धा डीप नेक आहे, तुम्ही पाहू शकताय. ह्याचा पण डीप नेक आहे. तर असे डीप नेकचेच ब्लाऊज मला आवडतात आणि ह्याला सुद्धा नॉड शिवलेले आहे. मला नॉड प्रचंड आवडतात आणि ब्लाऊजला खूप छान दिसतात, अप्रतिम दिसतात. जास्त भरजरी हेवी लेस किंवा हेवी डिझाईनच्या लेस असतात ना, त्या अजिबात सुद्धा तुम्ही ब्लाऊजला लावून घेऊ नका. खूप खराब दिसतं, विचित्र दिसतं आणि एकदम मिसमॅच म्हणजे मिस मिस आपल्या साडीवरती ना ते असं मॅचच होत नाही असं मला वाटतं. कारण तो ब्लाऊजच खूप विचित्र दिसतो आणि आपला लुकच सगळा वेगळा दिसतो. म्हणून मग मी आहे ना जास्त ब्लाऊजवरती असे लेस वगैरे कधीच मी लावत नाही. मी लावलेला सुद्धा नाहीये. फक्त एका ब्लाऊजवरती लावलेली आहे. तो पण प्लेन ब्लाऊज होता आणि तो ब्लाऊज मी बोटनेकचा शिवलेला आहे. तो पुढे दिसेलच तुम्हाला. तर त्या ब्लाऊजला मी लावलेला आहे. त्याला सूट होत होतं म्हणून मी लावलेली आहे. नाहीतर माझ्या एकाही ब्लाऊजला, बाकीच्या दुसऱ्या कोणत्याही ब्लाऊजला नाहीये. तर तुम्ही असे जास्त लेसवाले ब्लाऊज शिवून न घेता एम्ब्रॉयडरीवाले किंवा वर्कवाले ब्लाऊज जर करून गेले. आता तर आरी वर्कवाले ब्लाऊज तर किती सारे म्हणजे असे ट्रेंडमध्ये आहेत. खूप छान दिसतात. आता तर लग्नसराईमध्ये आपण पाहतोच की आरी वर्कवाले ब्लाऊज किंवा जास्त असे जास्त एम्ब्रॉयडरी केलेले ब्लाऊज किती छान दिसतात. आणि आता साड्यांवरती खूप साऱ्या जणी आता ते तसंच करून घेत आहेत आणि खूप छान दिसतं ते तसं केल्यानंतर. तर तुम्ही लेस न लावता तुम्ही अशा जर वेगवेगळ्या पॅटर्नचे ब्लाऊज शिवून घेतले ना तर खूप छान दिसतात. तर अशा मी ह्या पिंक कलरच्या साडीवरती ब्ल्यू कलर हा मॅच केलेला आहे आणि खूप सुंदर दिसतोय. तुम्ही पाहू शकता, मी तुम्हाला दाखवते पूर्ण साडी. तर मी हे असं मिसमॅच केलेला आहे आणि खूप सुंदर दिसतंय. आणि कानातलं तर मला प्रचंड आवडले. तर तुम्हाला कसं वाटतंय हे पण मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा ना. हा लुक पण कसा वाटते ब्लाऊजवरचा हे पण मला सांगा. तर आता मी तुम्हाला चौथा ब्लाऊज दाखवते. तर हा आहे माझा चौथा ब्लाऊज बॉटल ग्रीन कलरचा आणि हा एका काठपदर साडीवरचा ब्लाऊज आहे. जेव्हा दिवाळी होती, मागची दिवाळी, त्यावेळेस मला माझ्या भावाने साडी घेतली होती आणि ही अशी बॉटल ग्रीन कलरची घेतलेली आणि खूप सुंदर आहे ती साडी. ती साडी सुद्धा तुम्ही एका ब्लॉगमध्ये पाहिलेली. तर ती साडी सुद्धा तुम्ही एका ब्लॉगमध्ये पाहिलेली आहे आणि मी तुम्हाला ती साडी दाखवलेली सुद्धा आहे आणि खूप सुंदर आहे ती साडी. बॉटल ग्रीन कलर आहे ती. पूर्ण साडी ना एम्ब्रॉयडरीनी म्हणजे अशी वर्क केलेली. ही कशी आहे साडी, ह्याच्यावरती पूर्ण डिझाईन आहे, पूर्ण ह्याच्यावरती फ्लावर आहेत. तसंच त्याच्यावरती सुद्धा ना खूप सारे ना असे वेल आहेत. ती पण साडी खूप छान दिसते आणि त्याच्यावरचाच हा ब्लाऊज आहे. हा ब्लाऊज मी बोटनेकचा ब्लाऊज शिवलेला नाहीये. हा ब्लाऊज प्रिन्सेस म्हणजे 4 टक्स वाला ब्लाऊज शिवलेला आहे. पण बॅकचा गळा पण मी तुम्हाला दाखवते. खूप सुंदर शिवलाय आणि ह्याचे लॉंग हँड्स ठेवलेले आहेत. लॉंग हँड खूप छान दिसतात आणि जेव्हा आपण असे लॉंग हँडचे ब्लाऊज घालतो ना त्यावेळेस म्हणजे आपण म्हणजे खानदानी बायका ज्या असतात ना त्या कशा छान दिसतात तशा प्रकारे आपला एक लुक येतो आणि छान दिसतो. खानदानी असल्यासारखं वाटतं आपल्याला आणि सुंदर दिसतो. तर मला ग्रीनिश कलर म्हणजे हा बॉटल ग्रीन कलर फार आवडला होता त्यावेळेस आणि माझ्या बहिणीने पिंकिश कलरचा असा असं नाहीये जास्त, मला वाटते डार्क कलर आहे तो तिचा. तर तिने डार्क पिंक कलरचा साडी घेतलेली आणि मी अशी बॉटल ग्रीनची घेतलेली. मला प्रचंड आवडली होती त्यावेळेस ही साडी, बघता क्षणी आवडलेली आणि खूप छान दिसते ह्याच्यावरची सुद्धा साडी. तर आता तुम्ही पाहू शकता मी पिंक कलरच्या साडीवर बॉटल ग्रीन कलरचा ब्लाऊज वेअर केलेला आहे आणि लुक किती छान आलेला आहे. किती छान लुक दिसतोय.
खूप सुंदर लुक दिसतो ह्याच्यावरचा आणि मला तर प्रचंड आवडते साडी. आणि ह्याच्यावरती जरी ब्लाऊज नसेल तरी काही हरकत नाही आहे. ह्या साडीवरती मी कोणत्याही प्रकारचा ब्लाऊज मिक्स आणि मॅच करून घालू शकते आणि तो मला छान पण दिसतोय. जसं की आता तुम्ही पाहताय ह्या ब्लाऊजचा गळा मी असा थोडासा षटकोनी शिवायला सांगितला होता मम्मीला, तर तिनेच हा पण ब्लाऊज शिवलेला आहे आणि खूप छान ब्लाऊज शिवते ती. तर ह्याचा गळा पाहू शकताय तुम्ही, मी तुम्हाला दाखवते ह्याचा गळा. तर ह्या ब्लाऊजचा गळा असा शिवलेला आहे, मागून मटका गळा शिवलेला आहे आणि इथं बॅकला तिने अटॅच केलेला आहे. तुम्ही हवं तर नॉड सुद्धा शिवू शकता किंवा मग असा मटका गळा सुद्धा ठेवू शकता. आणि मला तर हा गळा फार आवडला होता आणि खूप छान दिसतो हा पण ब्लाऊज ह्या साडीवरती आणि मस्त वाटतो. असे तुम्ही लॉंग हँड वगैरे ठेवले आणि तुम्ही गळ्यामध्ये सुद्धा असा एखादा चोकर किंवा एखादा हार वेअर केले ना तर फार सुंदर दिसतो तुमचा लुक. आणि मी ह्या हारावरती म्हणजे हे महालक्ष्मी मंदिराच्या आवारातूनच मी हा हार घेतला होता आणि मला हा हार खूप दिवसापासून घ्यायचा होता. जेव्हापासून मी पाहिला होता तेव्हापासून मला खूप घेण्याची हौस होती. जेव्हा मी बॉटल ग्रीन कलरची साडी घेईल त्यावेळेस मी असं ठरवलं होतं की मी बॉटल ग्रीन कलरचाच हार घेईल आणि त्याच्यावरती घालेल. ते माझं एक स्वप्न होतं, ते पण स्वप्न पूर्ण झालं. हा हार सुद्धा मला मिळाला. खूप छान हार आहे हा, तुम्ही पाहू शकताय. आणि ह्याच्यावरचंच मी कानातलं वेअर केलेलं आहे. हे पण कानातलं खूप छान आहे, खूप छान दिसतंय. आणि साडीवरती असं तुम्ही मॅचिंग ज्वेलरी सुद्धा तुम्ही घालू शकता. हातामध्ये पूर्ण ग्रीन कलरच्या तुम्ही जर बांगड्या घातल्या ना तर काय लुक येतो तुम्हाला सांगते, खूप छान लुक येतो. जेव्हा माझ्या बहिणीच्या मुलीचं लग्न होतं त्यावेळेस मी ही साडी तिच्या लग्नामध्ये वेअर केली होती. इतका छान लुक दिसत होता ना तो. त्याचा जर फोटो असेल ना तर मी नक्कीच एका साईडला फ्लॅश करेल. सॉरी, तुम्ही पाहू शकताय किती छान लुक येतोय ह्या साडीवरती सुद्धा. आणि तुम्ही हेअर सुद्धा तुमचे मोकळे सोडू शकता किंवा अंबाडा घालू शकता, वेगवेगळ्या प्रकारचे हेअरस्टाईल्स करू शकता. तुम्हाला हवं ते तुमच्या साडीवरती ब्लाऊजवरती मॅच होतंय ते तुम्ही तुमची हेअरस्टाईल तुम्ही करू शकता. आणि ह्या साडीवरती तुम्ही मगाशी जसं मी तुम्हाला सांगितलं बांगड्या तुम्ही हिरव्या कलरच्या घालू शकता. तुम्ही बांगड्या जर पूर्ण हातभर जर बांगड्या घातल्या ना तर काय लुक येतो, इतका छान लुक येतो ना ह्या साडीचा. तर मी नक्कीच माझा ह्या साडीवरचा फोटो इकडे फ्लॅश करेन, खूप छान दिसत होतं त्यावेळेस. तर हा एक ब्लाऊज असा ग्रीन कलरचा आपल्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवा. आणि मी अजून एक तुम्हाला टिप सांगते, आपल्या वॉर्डरोबमध्ये ब्लॅक कलर, ग्रीन कलर, रेड कलर, पिंक कलर, ग्रीन कलर आणि व्हाईट कलर, मेन म्हणजे व्हाईट कलर, ब्लॅक कलर आणि ग्रीन कलर, हे 3 कलर आपल्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत. कारण ज्यावेळेस आपण साडीवरचा ब्लाऊज स्टिच करून घेत नाही ना त्यावेळेस अशा प्रकारचे ब्लाऊज आपल्याला मिक्स आणि मॅच करायला मदतीला येतात आणि त्याच्यामुळे ते आपल्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवे. त्यामुळे मी असे ब्लाऊज मिक्स अँड मॅच करत असते. तर तुम्हाला कसा दिसतोय हा पण लुक मला नक्की सांगा. तर थोडेसे केस फुगले आहेत कारण मी आज केस धुतलेले आहेत, अजून सुकलेले नाही आहेत. तसंच मी व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे. तर कसं वाटतं हा पण लुक मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. त्याचा बॅकग्राऊंड आपण पाहून घ्या. त्याला पण मी लेस लावलेली आहे आणि माझ्या दुसऱ्या कोणत्याच ब्लाऊजला लेस नाही आहे. फक्त मी जो मटका गळा आहे ना त्यालाच फक्त लेस लावलेली आहे. ती पण लेस मी नको म्हणत होते कारण मला लेसच हा प्रकार आवडत नाही. पण मम्मी आणि बहीण म्हणली की तुझ्या ब्लाऊजला खूप छान दिसेल म्हणून मग मी तिथे लेस लावून घेतलेले आहे. तर हा आहे माझा चौथा ब्लाऊज. तर कसा वाटतोय मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर आता मी तुम्हाला माझा 5वा ब्लाऊज दाखवते. तर हा आहे माझा 5वा ब्लाऊज आणि तुम्ही पाहू शकताय सोनेरी कलरचा ब्लाऊज आहे आणि पूर्ण नेटचा ब्लाऊज आहे हा. कारण हा ब्लाऊज घेऊन मला वाटते की जवळजवळ 7 ते 8 वर्ष झाले असतील ह्या ब्लाऊजला. 8 वर्षाचा ब्लाऊज झालेला आहे पण कुठेही ह्याचं नेट खराब झालेलं नाही आहे. आणि ह्याच्यावरती ना छोट्या छोट्या पानांची डिझाईन आहे, अशी वर्क केलेली डिझाईन आहे. जशी आपण एम्ब्रॉयडरी करतो ना तशा प्रकारे ह्या नेटवरती वर्क केलेला आहे. आणि हा ब्लाऊज खूप छान दिसतो ह्या साडीवरती सुद्धा. तर हा ब्लाऊज ह्या साडीवरती मी मॅच केलेला आहे आणि छान दिसतोय हा पण ब्लाऊज. जेव्हा आपण असं सोनेरी कलरचे ब्लाऊज वेअर करतो ना त्यावेळेस अजिबात सुद्धा भरजरी ज्वेलरी अजिबात घालायची नाही. फक्त तुम्ही एखादी चेन घालू शकता किंवा छोट्या साईजचं मंगळसूत्र घालू शकता, मिनी मंगळसूत्र घालू शकता जसं की मी आता घातलेलं आहे. आणि हे मंगळसूत्र मला प्रचंड आवडतं आणि खूप छान दिसतं. तर तुम्ही पाहू शकता ह्याची डिझाईन, मंगळसूत्राची डिझाईन आता कसं दाखवू. हो, तर ह्या मंगळसूत्राची डिझाईन अशी आहे आणि खूप छान दिसते हे मंगळसूत्र.
आणि कानातलं सुद्धा मी छोटे छोटं वेअर केलेलं आहे. तर हे पाहू शकता ब्लॅक कलरचा स्टोन आहे आणि व्हाईट कलरचे वरच्या साईडला स्टोन आहेत. तर हे असं छोट्या साईजचं कानातलं सुद्धा मी ह्याच्यावरती मॅच केलं आहे. तर अशा प्रकारचे छोट्या छोट्या साईजचे कानातले तुम्ही डेली वेअरसाठी सुद्धा वापरू शकता, कुठे जाताना सुद्धा वापरू शकता, पार्टीमध्ये वापरू शकता किंवा एखाद्या लग्नाला जायचं असेल, तुम्हाला हेवी काही घालायचं नाही आहे, हेवी वापरायची नाही आहे साडी वगैरे, त्यावेळेस तुम्ही एकदम म्हणजे अशा सिल्क साड्या असतात किंवा मग एकदम अशा सॉफ्ट साड्या असतात, तशा प्रकारच्या साड्या तुम्ही घालू शकता. जास्त भरजरी साड्या घालण्याची गरज नाही आहे. अशा मी जशी आत्ता सॉफ्ट साडी घातलेली आहे तशी तुम्ही घालू शकता आणि त्याच्यावरती असं मिसमॅच करू शकता. तर ह्याचा गळा तुम्ही पाहू शकताय समोरून असा गोलच ठेवलेला आहे आणि ह्याचे हुक मी समोरच्या साईडला ठेवलेले आहेत, बॅक साईडला ठेवलेले नाही आहेत. तर हाफ नेट ठेवलेला आहे आणि इकडे मी अस्तर लावलेला आहे समोरच्या साईडला आणि बॅक साईडला सुद्धा अस्तर आहे. फक्त खांद्यावरती इथे अस्तर लावलेलं नाही आहे, त्यामुळे ब्लाऊजला लुक अजूनच छान आलेला आहे. आणि ह्याचे हँडसुद्धा मी छोटेसे ठेवलेले आहेत, म्हणजे स्लीव्ज ज्या आहेत त्या माझ्या छोट्याशा आहेत. फुल स्लीव्ज ठेवलेल्या नाही आहेत, कारण ह्याला फुल स्लीव्ज सूट नसत्या झाल्या असं मला वाटतं, म्हणून मग मी छोट्याशा ठेवलेल्या आहेत. आणि ह्याचा गळा पानगळा आहे, तुम्ही पाहू शकताय. तर तर ह्या ब्लाऊजचा पूर्ण डीप पानगळा नाहीये, फक्त थोडासाच पानगळा ठेवलेला आहे आणि खूप छान दिसतो हा पण ब्लाऊज. तुम्ही पाहू शकताय त्या साडीवरती असा पण ब्लाऊज आपण मॅच करू शकतो आणि छान छान दिसू शकतो. जेव्हा कधी आपण लग्न कार्याला जातो आणि आपल्याला हेवी काही नको वाटतं ना, त्यावेळेस अशा प्रकारचा एखादा ब्लाऊज आपल्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवा. तशा प्रकारे मी हा ब्लाऊज पण ठेवलेला आहे आणि खूप दिवसाचा आहे, खूप छान राहिलेला आहे. आणि हा पण अगेन ब्लाऊज मम्मीने शिवून दिलेला आहे. भरपूर सारे ब्लाऊज तिने शिवून दिलेले आहेत आणि इथे सुद्धा मी स्टिच करते. इथे सुद्धा टेलर आहेत, ते पण आहे ना खूप छान, म्हणजे फॅशन डिझायनर आहेत ते, आणि त्यांच्याकडे सुद्धा मी भरपूर सारे ब्लाऊज शिवलेले आहेत. माझ्याकडे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जसा ब्लॉग सुरू झाला तेव्हा मी म्हटलंच होतं तुम्हाला, माझ्याकडे ब्लाऊजचं कलेक्शन म्हणजे फारच आहे. तर तशा प्रकारे मी इथून सुद्धा ब्लाऊज शिवून घेतलेले आहेत. तर ह्या साडीवरती तुम्ही अशी मोकळे केस सुद्धा ठेवू शकता, हेअरस्टाईल सुद्धा करू शकता किंवा मग एखादा हार वेअर करू शकता किंवा लॉंग मंगळसूत्र जे असतं ते सुद्धा तुम्ही वेअर करू शकता. पण मला ह्या साडीवरती फक्त असाच लुक छान वाटतो, एकदम साधा आणि सिंपल. मला तर बाबा सिंपलच आवडते, जास्त हेवी अजिबात आवडत नाही, त्याच्यामुळे मी असं सिंपलच ठेवलेलं आहे. तर कसं वाटतंय हा पण लुक मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर हे 5 प्रकारचे ब्लाऊज झालेले आहेत आणि आता शेवटचा एक ब्लाऊज मी एक्स्ट्राचा तुम्हाला दाखवणार आहे, जो की आहे स्लीवलेस, आणि तो पण मी तुम्हाला दाखवते. तर हा आहे माझा नेक्स्ट ब्लाऊज, स्लीवलेस ब्लाऊज. आणि मला स्लीवलेस ब्लाऊज घालायला प्रचंड आवडतं, खरं सांगते तुम्हाला, खूप आवडतं. मी घरामध्ये असते ना त्यावेळेस मी स्लीवलेस ब्लाऊज वापरते आणि मला छान पण दिसतात आणि आवडतात मला. त्याच्यामुळे मी मला वाटते 3-4 ब्लाऊज मी स्लीवलेस मम्मीकडून स्टिच करून घेतलेले आहेत. आणि तुम्ही पाहू शकता ह्या साडीवरती स्लीवलेस ब्लाऊज किती छान आणि परफेक्ट मॅच झालेला आहे. कारण पिंक कलरवरती ग्रीन कलर किंवा मग फेंट ग्रीन कलर, बॉटल ग्रीन कलर, असे ग्रीनिश कलरचे जे ब्लाऊज असतात ना ते फार सुंदर दिसतात. आणि हा ब्लाऊज पाहू शकताय तुम्ही, हा पण ब्लाऊज पीसच होता आणि मला प्रचंड आवडला होता हा ब्लाऊज पीस. मी मम्मीला म्हटलं की हा ब्लाऊज जर ह्याला जर स्लीव्ज शिवल्या ना तर हा ब्लाऊज इतका छान वाटणार नाही आणि ह्याचा लुक पण इतका छान येणार नाही. मला ह्याचा स्लीवलेस ब्लाऊज पाहिजे. तर माझी मम्मी त्यावेळेस ओरडत होती मला की नको शिवू स्लीवलेस ब्लाऊज, नको शिवू, आपल्यात इतकं जास्त कोण घालत नाही. पण मी इतकं जास्त जेव्हा मी गावी जाते किंवा मग काही कार्यक्रम वगैरे असतो त्यावेळेस मी असले ब्लाऊज कधी वेअर करत नाही. फक्त इकडे असेल घरामध्ये त्यावेळेसच मी घालते. कारण एक हौस असते ना आपल्याला की आपल्या वॉर्डरोबमध्ये एखादा स्लीवलेस ब्लाऊज असावा किंवा मग आपल्याकडे सुद्धा स्लीवलेस ब्लाऊज असावा, आपण सुद्धा एखाद्या दिवशी स्लीवलेस ब्लाऊज घालावा. तर मला आवडतं म्हणून मग मी शिवून घेतलेला आहे आणि खूप छान दिसतंय ह्या साडीवरती, तुम्ही पाहू शकताय. आणि त्याच्यावरती ना असे मिरर आहेत, खूप छान कलर, असं मिररच्या साईडनी असे त्याला डिझाईन दिलेली आहे आणि खूप छान असे छोटे छोटे मिरर आहेत आणि खूप छान ब्लाऊज आहे. तर अशा प्रकारचा एखादा स्लीवलेस ब्लाऊज आहे ना तुम्ही नक्कीच स्टिच करून घेऊ शकता. आणि खूप साऱ्या मैत्रिणी आहेत मला बघणाऱ्या किंवा ज्या कोणी बिगिनर्स मुली आहेत, कॉलेज गोईंग मुली आहेत. आजकाल तर कॉलेज गोईंग मुली तर स्लीवलेस ड्रेस तर वापरतातच, पण त्यांना स्लीवलेस ब्लाऊजमध्ये इतकं कम्फर्टेबल वाटतं ना, तर त्यांनी हा व्हिडिओ बघितला तर त्यांना फार आवडेल. आणि अशा प्रकारचा सुद्धा तुम्ही मिक्स आणि मॅच करू शकता.
तर मी हा मिक्स आणि मॅच केलेला आहे स्लीवलेस ब्लाऊज. तर तुम्हाला मी बॅकची डिझाईन दाखवते आणि हा प्रिन्सेस कटचा ब्लाऊज शिवलेला आहे आणि ह्याला बॅक हुक केलेले आहे. तर मी दाखवते, एकदम डीप नेक आहे ह्याचा. मला डीप नेकचे गळे फार आवडतात आणि ते फार सुंदर दिसतात दिसताना आणि खूप छान लुक येतो आपला. त्याच्यामुळे मला डीप नेकचे गळे फार आवडतात आणि ह्याच्यावरती तुम्ही ना हेअरस्टाईल करण्याची अजिबात गरज नाहीये. ह्याच्या अगोदरच्या ब्लाऊजमध्ये मी तुम्हाला सांगितले होते की तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या हेअरस्टाईल्स करू शकता, पण ह्या साडीवरती जेव्हा तुम्ही स्लीवलेस ब्लाऊज घालाल त्यावेळेस बिलकुल सुद्धा हेअरस्टाईल करू नका. तुमची कितीही लॉंग केस असू द्या, कितीही शॉर्ट केस असू द्या, तरी पण तुम्ही अशी मोकळी केस सोडा. खरंच खूप सुंदर लुक येतो. आता जशी मी सोडली आहे आणि माझा लुक किती छान आला आहे तुम्ही पाहू शकताय. मला प्रचंड आवडतो स्लीवलेस ब्लाऊज. तर आता मी बॅकचा गळा दाखवते तुम्हाला ह्याचा. तर पूर्ण ह्याचा गळा असा डीपमध्ये आहे आणि त्याला पाठीमागे हुक शिवलेले आहेत. खरंच खूप सुंदर दिसतो हा पण ब्लाऊज. अशा प्रकारचा ब्लाऊज आपल्या वॉर्डरोबमध्ये नक्की असायला हवा आणि लुक पण छान येतो. जेव्हा आपण एखाद्या पार्टीला जाऊ किंवा बर्थडे पार्टी असेल किंवा संध्याकाळचं फंक्शन असेल एखादं, त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारचा ब्लाऊज, जेव्हा एखादा कपडा शाईन मारतो ना, त्यावेळेस आपली साडी कितीही साधी असू द्या, सिंपल असू द्या, शाईन मारलेला कपडा किंवा शाईन मारलेला ब्लाऊज एखादा तुमच्याकडे असेल ना, तर काय लुक येतो, भारीच लुक येतो. तर अशा प्रकारचा कपडा होता माझ्याकडे ब्लाऊजचा. तर हा पण अगेन मम्मीने शिवून दिलेला आहे आणि खूप छान शिवते, त्याच्यामुळे मी तिच्याकडेच ब्लाऊज शिवून घेते. ब्लाऊज शिवताना भरपूर वेळा माझी आणि मम्मीची थोडी थोडी नोकझोक होते आणि पण तरी पण मी तिच्याकडूनच शिवून आणते आणि तिच्याकडूनच शिवून आणत राहणार मी कायम, कारण छान शिवते म्हणून. बाहेर किती शिलाई आहे माहिती आहे का, भरपूर सारी शिलाई आहे बाहेर. त्याच्यामुळे मग आपल्या घरी आहे तर मग घरातूनच शिवून घेतलेले काय वाईट आहे असं मला वाटतं. आणि जास्तीत जास्त करून आहे ना माझ्याकडे भरपूर सारे ब्लाऊज आहेत, कारण मम्मी शिवून देते त्याच्यामुळे भरपूर सारे ब्लाऊज आहेत. साड्या कमी आहेत पण ब्लाऊज खूप जास्त आहे, कारण मी मिक्स मॅच करत राहते त्यामुळे माझे वेगवेगळे लुक दिसतात. तर छान दिसतोय अगेन हा पण ब्लाऊज. ह्याच्यावरती तुम्ही सिंपल असं मंगळसूत्र घालू शकता. लॉंग मंगळसूत्र जेव्हा तुम्ही स्लीवलेस ब्लाऊज घालाल ह्यावेळेस मी एक टिप देते, तुम्ही लॉंग मंगळसूत्र घालू शकता. तर मी आता तुम्हाला घालून दाखवते. तर आता तुम्ही पाहू शकताय ह्याच्यावरती मी असं लॉंग मंगळसूत्र घातलेलं आहे आणि खूप छान स्टोन आहे ह्या मंगळसूत्राचे. एकदम शाईन मारतात हे स्टोन. ह्याला काय म्हणतात, हा क्रिस्टलचे मणी असंच बोलतात काहीतरी, मला असं वाटते. हा क्रिस्टलचेच. तर हे मणी पण खूप छान दिसतात. असं एखादं मंगळसूत्र आपल्याकडे असायलाच हवं. ज्यावेळेस आपण असं स्लीवलेस ब्लाऊज वेअर करू ना त्यावेळेस खूप छान दिसतो. तर असं मी ह्याच्यावरती लॉंग मंगळसूत्र घातलेलं आहे आणि हा लुक पण तुम्हाला कसा वाटतोय मला नक्की सांगा. मला तर प्रचंड आवडलेला आहे, कारण स्लीवलेस ब्लाऊज मला खूप छान दिसतात आणि आवडतात सुद्धा. तर ह्याच्यावरती मी असं छोटंसं कानातलं मॅच केलंय. आज मी साडीवरती मॅच केले कानातलं, स्लीवलेस ब्लाऊजवरती मॅच केलेलं नाहीये. जेव्हा कधी तुम्ही स्लीवलेस ब्लाऊज घालाल त्यावेळेस तुम्ही कानातलं मोठं घाला किंवा छोटं जरी घातलं तरी चालेल, पण साडीवर मॅच होणारं घाला. खूप छान लुक येतो. आणि ह्याच्यावरती तुम्ही छोटीशी बिंदी न लावता तुम्ही जर मोठ्या साईजची बिंदी लावली ना, काय लुक दिसतो, जबरदस्त. तर तर तुम्ही अशा प्रकारच्या टिप्स आणि ट्रिक्स नक्कीच यूज करू शकता आणि छान छान दिसू शकता. तर हा पण लुक तुम्हाला कसा वाटतोय नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर तर कसा वाटला मैत्रिणींनो तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ? आवडला का? एका साडीवरती आपण वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊज कसे मिक्स आणि मॅच करू शकतो हे या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि आपली पर्सनॅलिटी अजून कशी छान दिसू शकतो हे पण आपल्याच हातात असतं, जसं की मी करते आहे. कारण ब्लाऊज मला मिक्स मॅच करायला फार आवडतात आणि छान पण दिसतात. तर अशा प्रकारे तुम्ही मिक्स अँड मॅच करून साडीवरती वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊज घालू शकता. तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट सेक्शनमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि हो, तुम्हाला जर माझ्या ब्लाऊजचं कलेक्शन बघायचं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा. तशा प्रकारचा व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईल. आणि अजून कोणकोणत्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतात हे देखील सांगा. तर भेटूया अशाच नवनवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.